ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यास शिष्टमंडळाला अपयश आलंय। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंच्या वडीगोद्री इथल्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली, त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र हाके आपल्या मागणीवर ठाम असल्यानं राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा माघारी परतलंय। बंद केलेलं होतं, पण आम्हाला ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांसह राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकतंय, तर ओबीसी आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करते असा आरोप ओबीसी उपोषणकर्त्यांनी केलाय। पुण्यामध्ये ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचना आणि सगळे सोयरे यांच्याबाबतची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केली आहे। सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात ओबीसी समाज आंदोलन करणार असा इशारा ससाणे यांनी दिलेला आहे। सचिव जातात ते तिथनं ड्राफ्ट चेक। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शासनाकडून सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी अशी मागणी केली आहे। तसंच सरकारने उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं, हाकेंच्या मागण्यांसाठी पंकजा मुंडेंनी सरकारला आवाहन केलंय। त्याप्रमाणे केलंय। सरकारने शब्द दिलाय 13 जुलैपर्यंत वाट बघू, 13 जुलैनंतर कुणाला गमवायला लावायचं ते सांगतो असं जरांगेंनी म्हटलंय। आरक्षण देण्यासाठी सरकारने शब्द दिल्यानं सरकारवर विश्वास ठेवावा लागेल, मात्र शब्द पाळला नाही तर कुणाला दमवायचं ते सांगतो असं म्हणत जरांगेंनी इशारा दिला। पंकजा मुंडे यांनी बीडच्या अंबेजोगाई येथील आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनावणे या तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन करून धीर दिलाय। पंकजा यांचा समर्थक असलेल्या पांडुरंग सोनावणे यांनी आत्महत्या केली होती। त्यांच्या कुटुंबियांची पंकजा मुंडेंनी भेट घेत विचारपूस केली आहे। धुळे शहरामध्ये आमदार कुणाल पाटलांच्या विरोधात जवाहर शेतकरी सूतगिरणीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। गेल्या 8 महिन्यांपासून सूतगिरणी बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे। या समस्येकडे आमदार पाटील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याबद्दल डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलंय। रुग्णाला झोपेच्या गोळ्या द्याव्या अशी मागणी नातेवाईकांनी केली होती, मात्र डॉक्टरांनी गोळ्या देण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे।